श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण बघतो की सगळ्यांचंच हल्ली लाईफ एकदम धावपळीचं आहे. खरं तर आपण स्वतःच्या आरोग्याकडे फार काही लक्ष देत नाही. शरीराने काही आपल्याला सिग्नल जरी दिले तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग त्याचा परिणाम आपल्याला शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं. आपण दिसतो कसे यापेक्षा आपला आहार कसा आहे यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. कधी अवेळी खाणं, अवेळी झोपणं, झोप पुरी न होणं याचा कुठेतरी आपल्या पचनसंस्थेवरती परिणाम होत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेला सामोरं जावं लागतं. आणि मग काय, पाईल्स, फिशर, फिस्टुला यासारख्या व्याधी तर मग आपोआपच येतात त्याच्याबरोबर. तर श्रोते हो, नेमका हाच विषय आपण आज चर्चेला स्वस्थ भारत या कार्यक्रमात घेतलाय. पाईल्स, फिशर, फिस्टुला आजची समस्या आणि समाधान या विषयावर बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे एका नामांकित आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राध्यापिका आणि सर्जन डॉक्टर शुभांगी बदोले यांना. तर आज आपण त्यांच्याबरोबर पाईल्स, फिशर, फिस्टुला या व्याधींवरती बोलूया. डॉक्टर शुभांगी बदोले, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे सध्या आपली लाईफस्टाईल खूप बदललेली आहे आणि आपण अवेळी खातो, काहीही खातो, आपली झोप पुरी होत नाही, खाणं काही आपलं बरोबर नाही आणि मग त्याचा सगळ्याचा परिणाम कुठेतरी आपल्या पचनसंस्थेवरती होतो आणि मग त्यामुळे बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी सध्या आपल्याला ऐकायला मिळतात की पाईल्सचा त्रास होतो. तर मूळव्याध म्हणजे नेमकं काय आहे आणि काय त्याचा त्रास होतो नेमका? मूळव्याध ही टर्म किंवा मूळव्याध इन जनरल आपण मराठीमध्ये जे म्हणतो म्हणजे गुदभाग म्हटला जातो, तर गुदभागी होणारा एक आजार आहे. तर मूळव्याध ही इन जनरल जे सामान्य लोक आहेत ते संडाच्या जागी काही झालं की त्याला मूळव्याध म्हणतात. अच्छा. पण मूळव्याध हा नेमका काय आहे याच्याबद्दल आपण आता बोलू. ॲक्च्युली मूळव्याध म्हणजे असं म्हणता येईल की तिथे एक सुजलेली नस असते, तर तो हिमोराईड आहे. हिमोराईड म्हणजे पाईल्स. अच्छा. तर पाईल्स, फिशर, फिस्टुला असे वेगवेगळे आजार संडाच्या जागी असतात. प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे. अच्छा. आपण सगळ्यांना एकाच माळेत नाही ठेवू शकत. प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे होण्याचे कारण पण वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाची ऑपरेशन नंतर किंवा औषधे घ्यायची असेल तर वेगवेगळी आहे. पण इन जनरल आपण त्याला मूळव्याध म्हणतो. पण योग्य ठिकाणी तुम्ही तज्ज्ञांना दाखवल्यानंतरच ते तुम्हाला नेमका तिथे आजार काय आहे हे सांगू शकतात. अच्छा. मग आपण सुरुवातीला मूळव्याधावरतीच बोलूया आणि नंतर मग आपण फिशर आणि फिस्टुलाबद्दल बोलूया. आपल्याला मूळव्याध होतो म्हणजे नेमकं काय होतं त्या जागेला? काय झालं की आपण डॉक्टरांकडे जायचं? मूळव्याध म्हणजे पाईल्स म्हणजेच हिमोराईड्स. ओके. संस्कृतमध्ये ह्याला अर्श म्हणतात. तर अर्श म्हणजे आरिवत प्राणानं शुणाती इथे अर्श, म्हणजे जो आपल्याला अगदी शत्रूसारखा त्रास देतो. म्हणजे बसता उठता आपल्याला तो लक्षात आणून देतो की मी इथे आहे. असा शत्रूसारखा त्रास देणारा आजार म्हणजे मूळव्याध. तो मूळ म्हणजे मुळाशी म्हणजे आपण जिथे बसतो तिथे असतो. बरोबर. ओके. व्याध म्हणजे व्याधी. ओके. आणि मुळाशी असलेल्या नसांमध्ये होणारा व्याधी आहे. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या व्हेन्स म्हणजे सिरा, त्याच्यामध्ये त्या सिरांवरती जोर आल्यामुळे त्या फुगतात. अच्छा. बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर फुगल्यानंतर त्याच्यातनं बऱ्याचदा रक्तस्राव होतो. त्याला मूळव्याध म्हणतात. बऱ्याचदा असं असतं की त्याचे 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री. फर्स्ट डिग्री हा आतल्या बाजूला असतो, संडाच्या जागी आतल्या बाजूला असतो, तर तो बाहेर येत नाही. पण त्याच्यामधनं ब्लिडिंग येणं, थोडंसं पाणी आल्यासारखं होणं, संडास झाल्यानंतर कधी कधी धार लागणं अशी लक्षणं असतात. पण तो बाहेर येत नाही. पण तेव्हा जो बाहेर यायला लागतो म्हणजे संडास करताना बऱ्याच रुग्णांना असं जाणवतं की काहीतरी बाहेर आल्यासारखं वाटतंय किंवा मी संडास धुतोय, संडास धुताना पण जेव्हा हाताने धुतो पेशंट तेव्हा त्याला लक्षात येते की अरे हे काहीतरी वेगळं लागतंय मला. ओके. सो तो बाहेर यायचा प्रयत्न करते ती वेन, त्याला म्हणतात सेकंड डिग्री हिमोराईड. आणि थर्ड डिग्री हिमोराईड म्हणजे तो बाहेरच राहतो, म्हणजे संडास केला नाही केली तो बाहेरच राहतो, कधीही बाहेर येतो, तो हाताने ढकलावा लागतो. अच्छा. तो आपोआप मध्ये जात नाही. आणि फोर्थ डिग्री किंवा कॉम्प्लिकेशन म्हटलं तर तो बाहेरच राहतो.
मग ते अगदीच उपद्रवात्मक कॉम्प्लिकेटेड असतो, ज्याच्यामध्ये गाठी होतात रक्ताच्या, इन्फेक्शन होऊ शकतं आणि खूप दुखणारे हिमोरॉइड असतात. तर बऱ्याचदा रुग्ण जे येतात ते 3rd किंवा 4th डिग्रीचे सिम्पटम्स घेऊन येत असतात आणि आपल्याला अपेक्षित असते की ते 1st डिग्रीमध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीला जर ते आले तर उपचाराला अतिशय सोपं होतं. अच्छा डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की म्हणजे संडासच्या जागेच्या ज्या नसा असतात त्या फुगतात आणि मग त्या बाहेर येतात, पण जनरली सर्वसामान्यांमध्ये असं म्हटलं जातं की त्या जागेवरती काहीतरी लसणासारखं असं कोंब असं म्हणतात की कोंब लागतो. तर त्या नसांचं स्वरूप एवढ्या म्हणजे अगदी कोंबासारखं लागण्या एवढं भयानक त्याचं स्वरूप असतं, एवढं का होतं ते? ॲक्च्युली ह्या ज्या नसा असतात त्या सुरुवातीला त्यांच्या 3, 7, 11 o'clock ह्या प्रायमरी पोझिशन्स असतात, तिथेच ते असतात. अच्छा. जसं जसं संडासचा जोर वाढतो किंवा कारणं वाढतात, लाईक प्रेग्नन्सी आहे, रिपीटेड प्रेग्नन्सी आहे किंवा संडास कडक होतोय, कुंतोय पेशंट परत परत, तर त्या नसा फुगत जातात आणि फुगून त्या बाहेर यायला लागतात. मग त्या नसांमध्ये रक्त असतं, मग ते रक्त तिकडे साकळल्यामुळे आणि त्याच्यावरची जी म्युकोजल वॉल असते ती खाली खेचल्यामुळे ती जाड होत जाते आणि त्या रक्तामुळे आणि त्या वरच्या म्युकोजल वॉल थिक झाल्यामुळे आणि जेव्हा ते बाहेर यायला लागतात तेव्हा बाहेरच्या बाजूच्या ज्या नसा असतात त्याच्यावरचं स्किनचं कव्हरिंग असतं, ते जाड होतं आणि त्याच्यामुळे ते सगळं असं मोठं कोंबासारखं वाटायला. पण तो इंटरनल हिमोरॉइड आणि एक्सटर्नल, इंटर्नो एक्सटर्नल असं त्याला म्हणलं जातं, जे अगदी कोंबासारखे लागतात. बऱ्याचदा फिशर सोबत पण ती नस नसते, पण फिशर सोबत बऱ्याचदा एक कोंब लागतो, त्याला सेंटिनल टॅग म्हणतात, पण त्याच्यामध्ये व्हेन नसते. अच्छा डॉक्टर, आता तुम्ही सुरुवातीपासून बोलता बोलता हे बोलून जाताय की काही काही पेशंट्सना किंवा काही काही व्यक्तींना संडास करताना खूप जोर द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तर हा का जोर द्यावा लागतो? काय आतमध्ये त्यांच्या पचनसंस्थेमध्ये काही बिघाड असतो की सुरुवातीला जसं सांगितलं की कधी कधी काही आपण खातो, झोप आपली पुरी होत नाही, मग त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि मग बद्धकोष्ठता ही होते, असं काही आहे? प्रकृतीतः म्हणजे प्रत्येक मनुष्य वेगवेगळा आहे. प्रकृतीतः मी आयुर्वेदाची प्राध्यापिका आहे म्हणून सांगू इच्छिते की आपली इंडिव्हिज्युअल प्रकृती काय आहे ह्यानुसार आपण आपल्यामध्ये वात पित्त कफाचं प्रमाण कसं आहे किंवा आपल्या शरीराची संरचना आहे ते वेगवेगळे आहे. तर कुणाकुणाला कसं असतं की एक वेळा संडासला गेलं तरी बस होतं. काही लोकांना दिवसातनं 2 वेळा 3 वेळा संडासला जातं, काही लोकांना 2-3 दिवसातून एकदा संडासला होतं. ओके, सो वातावाले पेशंट असतात ज्यांची वात प्रकृती जी त्यांची नॉर्मल प्रकृती आहे, त्यांना 2 दिवसातून एकदा संडास झाली, 3 दिवसातून एकदा झाली तरी विशेष प्रॉब्लेम नसतो, ती त्यांची प्रकृती आहे. तेच जर पित्ताचे पेशंट असतात त्यांना 2 ते 3 वेळा संडास होते, पातळ संडास असते त्यांची. कफाची असते त्यांचं दिवसातनं एकदा होते. ओके, पण जेव्हा ही आपली प्राकृतिक प्रकृती चेंज होते तेव्हा आपल्या शौचाला जे होतं त्याचं स्वरूप बदलतं. अच्छा. ओके, म्हणजे वातवाला असेल त्याची वात अजून वाढणार आणि अजून ते कडक होणार. पित्तवाल्यांना ते 2-3 वेळा व्हायचं ते एकदा होणार किंवा त्यांची कधी कधी जास्त वेळा पण होते. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक वेळा मलबद्धता हेच पाईल्सचं आणि फिशरचं कारण आहे किंवा फिस्टुलाचं कारण आहे. बऱ्याचदा परत संडास होणे, आयबीडी सारखे जे आजार असतात ज्याच्यामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा वाताचंही प्रमाण कधी कधी वाढलेलं असतं, तेव्हा पेशंटला परत संडासला होते. त्यावेळेस ते पण कारण मूळ व्याधाचं आहे 100%. कारण त्याच्यामध्ये काय होतं की तो संडासच्या जागेचा म्युकोजा असतो, आतला लेअर असतो, आतड्यांचा आतला लेअर असतो, तो सुजला जातो, त्याची होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते, त्याच्यामुळे ह्या व्हेसल्स बाहेर यायला लागतात आणि ह्या केसेसमध्ये फिस्टुला जास्त बघण्यात येतो ज्याच्यामध्ये आयबीडी वगैरे आहे. त्याच्यामुळे कुंथणे म्हणजे जोर लावणे. तर संडास तयार कशाने होते तर आपण जे खातो त्याच्यातनंच तयार होते. तर तुम्ही खाताना जर फायबर बरोबर नसेल, म्हणजे संडास तयार व्हायला काहीतरी फायबर लागेल तरच होईल. जर तुम्ही नुसतं पाणी पिलं तर संडास होणार नाही. ओके, नुसतं सूप पिलं तर संडास होणार नाही. तर इट रिक्वायर सम फायबर्स, म्हणजे त्याला काहीतरी आपल्याला फायबरच खायला लागतं. म्हणजे भाकरी आहे, म्हणजे ज्वारी, मिलेट्स, याच्यामध्ये फायबर्स आहेत, भाज्यांमध्ये फायबर्स आहेत, हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर्स आहेत, फळभाज्यांमध्ये फायबर्स आहेत. तर आपल्या खाण्यामध्ये समजा बदल झाला, समजा पिझ्झा खाल्ला तर पिझ्झामध्ये किती फायबर आलं, बर्गरमध्ये किती फायबर आला, वडापावमध्ये किती फायबर आला. तर फायबर कंटेंट जास्त असतील, व्यवस्थित असतील तर संडास व्यवस्थित तयार होते. बरं, फायबर जास्त खाल्ला तरी प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण काय खातो ह्यानुसार
शेवटच्या भागामध्ये मलाशयामध्ये संडास तयार होते. मग त्याच्या स्वरूपानुसार ती बाहेर काढताना आतड्यांना जोर लावावा लागतो. अच्छा. तर प्रमाण कमी असेल तरी जोर लावावा लागतो, जास्त असेल तरी जोर लावावा लागतो. त्याच्यामुळे आपण जे खातो त्याला फार महत्त्व आहे. अच्छा. पण डॉक्टर, मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की ठीक आहे, तुम्ही फायबर खूप खायला सांगितलं, त्यामुळे आपल्याला संडासला व्यवस्थित होणार आहे, काही त्रास नाही होणार आहे. पण त्याबरोबर पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित असायला हवं ना? पाण्याच्या प्रमाणाबद्दल काय सांगाल? नक्की, हा चांगला प्रश्न आहे. तर पाणी किती प्यायला पाहिजे? ॲक्च्युली पाणी स्नेह आहे. स्नेह म्हणजे जे स्मूथ आहे, जे स्मूथली सगळं बाहेर काढतं. बरोबर. सो फक्त पाणी नाही, पाण्यासोबत तूप, तेल हे सुद्धा स्नेह आहेत. अच्छा. सो पाण्याचं कंटेंट असणं अपेक्षित आहे. पाण्याचा बाहेर निघायचा मार्ग आहे युरिनरी सिस्टीम, मूत्रवाहिनी संस्था, तिकडनं पाणी बाहेर येतं. संडासच्या जागून जे पाणी बाहेर येतं किंवा स्नेह बाहेर येतो तो तुपाचा आहे. आपण ताक पिलं तर ताकामध्ये स्नेह असतो, दूध पिलं तर दुधामध्ये स्नेह असतो. ओके. फळांचा रस पिला तर त्याच्यामध्ये स्नेह असतं. पाणी पिणं अपेक्षित आहे, पण पाणी तहान लागेल एवढंच प्या. म्हणजे संडास होण्याशी, शौच तयार होण्याशी पाण्याचा संबंध आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर मला सांगा की बद्धकोष्ठता म्हणजे जर आपल्याला झाली असेल, काय आपल्याला लक्षणं अशी दिसली की आपण पटकन डॉक्टरांकडे जायचं, म्हणजे पुढचा धोकाच सगळा आपला टळेल? लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, तरुणांमध्ये बद्धकोष्ठता आणि म्हातार वयामध्ये येणारी बद्धकोष्ठता वेगवेगळी आहे. ओके. लहान मुलांमध्ये बरेच आजार असे आहेत ज्याच्यामध्ये इंटेस्टायनल मोबिलिटी जी असते ती कमी झालेली असते. म्हणजे मुलांना 8-8, 10-10 दिवस संडास होत नाही. त्यांना स्टिम्युलेटर म्हणजे इनिमा द्यावा लागतो. अशा पण केसेस असतात. त्यामध्ये वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट द्यावी लागते आणि त्याला तज्ज्ञ डॉक्टरांना भेटूनच त्यांना त्याची ट्रीटमेंट घेणं अपेक्षित असतं. अदरवाईज लहान मुलांना संडास होत नाही असं सहसा होत नाही. तर त्यांना जर संडास होत नसेल तर त्यांना आतड्याचा काही आजार आहे का, ते बघणं फार गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये क्रोन्स डिसीज सारखे आजार मिळतात ज्याच्यामध्ये वारंवार संडास पण होते. ओके. सो मलबद्धता असणं हे वेगळे आजार आहेत. तरुणांमध्ये मलबद्धता असणं अपेक्षित नाही आहे, कारण ते चालतात, फिरतात, कामं करतात. पण तेच जर तरुण बसून राहणारे असते, मोबिलिटी कमी झाल्यामुळे मलबद्धतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पण रोज एकदा संडास होणं अपेक्षित आहे. पण संडास कशा स्वरूपाची होते? संडास एकदा होते, दोनदा होते, पण ती जर कडक होत असेल, पेशंटला जोर द्यावा लागत असेल, तर मग त्यांनी डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे. संडासला जोर देणं आणि संडास कडक होऊन ती बाहेर येताना घासली जाणं हे सगळ्या आजारांचं कारण आहे. अच्छा. ओके. मग ती जोर द्यावी लागते म्हणजे त्याच्यामधली वृक्षता वाढलेली आहे. स्नेह म्हणजे तुपाचं प्रमाण किंवा खाण्यामधलं ताकाचं, दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे हे त्याचं लक्षण आहे. किंवा खाण्यामध्ये वृक्ष पदार्थ लाईक कोल्ड्रिंक्स आणि हे सगळे जास्त आहेत किंवा कॉफी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. म्हातारा म्हणजे लख्ख म्हातारे नाही, 45-50 वय आलंय आणि सडनली म्हणजे तुमचं एक रुटीन फिक्स झालंय, तुमची लाईफस्टाईल फिक्स झाली आणि सडनली तुम्हाला संडास करताना किंवा संडासाची जी नेहमीची सवय आहे ती बदलली. अच्छा. म्हणजे संडासला जाऊन आल्यास पण मला परत असं वाटतं की मला संडासला जावं लागतं, हे बऱ्याचदा कॅन्सरचं लक्षण असतं. अच्छा. रेक्टममध्ये कॅन्सर असेल तर त्याची जी गाठ असते ती अशी जाणवते की अरे संडासला जाऊन आली आणि मध्ये परत काहीतरी राहिलंय आणि रुग्ण परत संडासला जायला बघतो. तर हे जे आपल्या शरीरात नेहमी नाही आहे, हे आता मला आत्ता होतंय. म्हणजे 40-50 वर्ष झालं मला आत्ता काही त्रास नव्हता आणि अचानक असं होतंय. लोकांना त्याच्यासोबत आव पडते. अशा रुग्णांना ती बद्धकोष्ठता आहे. ती बद्धकोष्ठता फक्त पाईल्स जनरेट करते असं नाही, ती बद्धकोष्ठता कॅन्सरच्या एखाद्या गाठीमुळे पण असू शकते. तर त्याला वेगळ्या प्रकारे जर तुम्ही तज्ज्ञाकडे गेलात तर ते कोलोनोस्कोपी आणि बाकी निदान करून तुम्हाला त्या आजारांची वेळेवर ओळख होईल आणि त्याला वेळेवर उपचार मिळतील. नक्कीच डॉक्टर आता आपण फिशर आणि फिस्टुलाकडे वळूया. हा फिशर आणि फिस्टुला म्हणजे नेमकं काय? फिशर म्हणजे संडासच्या जागी चीर पडणे, ही एक प्रकारची जखम असते.
तर सुरुवात होताना ह्याचं ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर असे 2 प्रकार असतात. ही चीर जनरली बद्धकोष्ठेमध्ये कडक संडास झाल्यानंतर ती संडास जेव्हा जोर करून बाहेर पेशंट काढतो त्यावेळेस घासून तिथे होते. पण ॲनल कॅनलची जी संडासच्या जागेची जी अनाटॉमी असते तिथे पण वीकनेस असणार, तिथे पण वृक्षता असणार. त्या केसेसमध्ये ही चीर पडते. म्हणजे सगळ्यांना संडास कडक होते त्यांना चीर पडते असं नसतं. आणि त्यामध्ये त्या चीर पडली तिथे दुखणं, तिथले जे स्पिंक्टर असतात ते स्पाझममध्ये जातात. त्याच्यामुळे संडासची जागा संडास करताना उघडताना खूप त्रास होते, संडास बाहेर निघताना खूप दुखतं. कधी कधी पेशंट संडासच करत नाहीत. म्हणजे यंग पेशंट असतात किंवा लहान मुलं असतात किंवा मानसिकरित्या थोडेसे दुर्बल रुग्ण असतात, त्यांना तर ते संडासला जातच नाहीत 8-8, 10-10 दिवस. म्हणजे त्यांना इनिमा देऊन किंवा ॲनेस्थेशिया देऊन ते संडास बाहेर काढावे लागते. तर हा फिशर तसा अवघड पण नाही आणि सोपा पण नाही. आणि फिशरमध्ये जेव्हा तो क्रोनिसिटीमध्ये जातो, म्हणजे वारंवार होऊन तो तसाच राहतो, त्यावेळेस संडासची जागा जरा छोटी होऊन जाते आणि पेशंटला प्रत्येक वेळेस कुंथावं लागतं. आणि या कुंथण्यामध्ये फिशरमध्ये खुंटण्यामुळे ते जास्त करून प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर ती जागा लूज झाल्यानंतर, म्हणजे आजूबाजूचे मसल्स लूज झाल्यानंतर रेक्टल प्रोलॅप्स सारखे आजार व्हायला लागतात. पार्शियल रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे संडासची जागाच खाली यायला लागते, रेक्टमच थोडासा खाली येतो, म्हणजे तो ते थोडा खाली येतो. दॅट इज कॉल्ड एज रेक्टल प्रोलॅप्स. मग त्याला वेगळ्या प्रकारे ट्रीट करावं लागतं. त्याच्यामुळे फिशरमध्ये तुम्हाला जर संडास कडक होत असेल, जोर करावा लागत असेल, दुखत असेल तर लवकर डॉक्टरांकडे जायचं आणि ते ट्रीट करून घ्यायचं, म्हणजे पुढचे उपद्रव तुमचे होणार नाही. आणि फिस्टुला म्हणजे काय डॉक्टर? फिस्टुला म्हणजे सगळ्यांना हा शब्द चांगला माहिती आहे, भगंदर. तर ह्या आजारामध्ये भगंदर म्हणजे म्हणजे पेरियनल रिजन, म्हणजे संडास आणि संडासच्या आजूबाजूच्या एरियामध्ये दारण म्हणजे कापल्यासारख्या वेदना होणे. बेसिकली ह्याच्यामध्ये संडासच्या आजूबाजूला एखादी पुळी येते आणि त्या पुळीमधनं सतत पू येतो, पाणी येतं आणि ती पुळी ठसठसत राहते. आणि त्या पुळीचं एक एंड बाहेर असतं आणि दुसरं एंड संडासच्या जागी आतल्या बाजूला कनेक्टेड असतं. त्याच्यामुळे सतत त्याच्यातनं घाण येत राहते. कधी कधी ती बंद होते आणि परत 2-3 महिन्यांनी ओपन होते. तर ह्याला म्हणतात भगंदर. पण ती कशामुळे होतं? ॲक्च्युली भगंदर हा आजार आहे, हा अनहायजेनिक कंडिशन्समुळे होतो. ओके, प्रत्येकच अनहायजीन हा प्रकार नाही आहे, पण कधी कधी तो ट्युबरक्युलोसिस सारख्या आजारांचा इन्फेक्शनमुळे पण तिथे होतो. बऱ्याचदा तिथे एखादं आवाळू येतं, जसं चेहऱ्यावरती एखादी फोडी येते, तिथे संडासच्या आजूबाजूला मोठी फोडी आली, तो पस निघाला पण ते व्यवस्थित भरलं नाही, तर त्याच्यातनं तो पस पूर्ण निघाला नाही, तर त्याच्या उपद्रवात्मक म्हणजे कॉम्प्लिकेशनमुळे पण भगंदर होऊ शकतो. डॉक्टर, असं काही आहे का की महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये या पाईल्स, फिशर, फिस्टुलाचं प्रमाण कमी जास्त आहे, असं काही आहे का? महिलांमध्ये फिशर हा आजार जास्त प्रमाणात दिसतो, पुरुषांमध्ये पाईल्स, फिस्टुला हे आजार जास्त प्रमाणात दिसतात. काय याचं कारण? ओके, महिलांमध्ये बेसिकली प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या पिरियडमध्ये संडासच्या जागी कडक संडास झाल्यामुळे किंवा पोटामध्ये गर्भ असतो, तो त्याच्यावरती संडासच्या जागेला प्रेशर आणतो, त्याच्यामुळे संडासला होताना कडक होते. इव्हन डिलिव्हरीनंतर सुद्धा बाळाला दूध पाजल्यानंतर महिलेच्या शरीरामधला स्नेह कमी झालेला असतो, त्याच्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर सुतिकावस्थेमध्ये तूप जास्त खायला सांगितलेले, दूध जास्त घ्यायला सांगितलेले, तर तो स्नेह कमी पडला आहारामध्ये, तर ती संडास वृक्ष प्रकारे म्हणजे कडक बाहेर निघते आणि त्याच्यामुळे फिशर व्हायचे चान्सेस जास्त असतात. डॉक्टर, मला असं सांगा की पाईल्समध्ये म्हणजे ऑपरेशनच करावं लागतं की फक्त गोळ्या औषधांनी सुद्धा ते बरं होऊ शकतं? आणि त्याला जोडून हा दुसरा प्रश्न की एकदा ऑपरेशन करून झालं पेशंटचं की पुन्हा त्याला कधीच पाईल्स होणार नाही आहे की पुन्हा होऊ शकतं? आता असं आहे की पाईल्स हा आजाराचं जे स्वरूप आहे त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरलीच असते. आता समजा 1st डिग्री पाईल्स आहे, संडासच्या आतल्या बाजूलाच आहे, थोडंसं रक्त येतंय, आत्ताच पेशंटला लक्षात आलंय आणि त्याचे काही उपद्रव नाही आहेत, अशा केसेसमध्ये आपण औषधे देऊन
ते रक्त थांबवू शकतो, त्या नसांवरची सूज कमी करण्यासाठी औषधं देऊ शकतो. तसंच संडास जर कडक होत असेल तर त्याच्यासाठी आपण औषध देऊ शकतो. पेशंट पाण्यात बसू शकतो, त्याच्या आहारामध्ये आपण चेंज करू शकतो आणि फर्स्ट डिग्री पाईल्समध्ये आपण औषधं देऊन पाईल्स बरा करू शकतो. तो जर सेकंड डिग्री असेल, थोडासा बाहेर यायचा प्रयत्न करत असेल, अशा पाईल्समध्ये डे केअर सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये स्क्लेरोथेरपी आहे, लेझर थेरपी आहे, रबर बँड लॅगेशन आहे, क्षारसूत्र प्रतिसारण आहे. तर ह्या ट्रीटमेंटनी सेकंड डिग्री पाईल्स आपण आटोक्यात आणू शकतो. पण नक्कीच त्याच्यासोबत आहारमध्ये नियंत्रण असणं अपेक्षित आहे. लोकली पाण्यात बसणं वगैरे, थोडी मलमल लावणं, हे सगळं अपेक्षित आहे. आणि थर्ड डिग्री पाईल्स जेव्हा ते पूर्ण बाहेर येतात त्यावेळेस वेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याला हिमोरेक्टॉमी म्हणतात. तर आधुनिक नवीन बऱ्याच शस्त्रक्रिया थर्ड डिग्री पाईल्समध्ये आहेत. थर्ड डिग्री पाईल्स थोडेसे ऑपरेशन केल्यानंतर पेनफुल असतात. त्याच्यानंतर औषधी किंवा प्रतिजैविक घेणं फार गरजेचं असतं. पाण्यामध्ये बसून औषधांनी त्याला ट्रीट करणं पण फार गरजेचं असतं. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न होता की पाईल्स परत होतात, तर पाईल्स किंवा हिमोराईड्स म्हणजे आता मी बोलले त्यामध्ये पाईल्स, फिशर, फिस्टुला तिन्ही आजार वेगवेगळे आहेत. पण हिमोराईड हा जो आजार आहे हा सिरांशी रिलेटेड आहे. आणि नक्कीच हा गुदभाग आहे, अन्ननलिकेचा शेवटचा भाग आहे. तर जे आपण खातो ते त्या गुदभागामधूनच बाहेर निघतं. त्यामुळेच आपण रुग्णांना ऑपरेशन नंतर 3 ते 4 महिने औषधी देतो. आहारांमधला त्यांना संतुलन कसं ठेवायचं आहे ते सांगतो. आणि समजा त्यांना त्रास परत झाला तर त्यांनी लगेच डॉक्टरांना भेटणं अपेक्षित आहे. नक्कीच. डॉक्टर, मला थोडक्यात सांगा की फिशर आणि फिस्टुलाला फक्त औषधं देऊन मग बरं करता का तुम्ही, की त्याच्या पण काही ऑपरेशन्स किंवा असं काही आहे? फिशर ह्या आजारांमध्ये संडासच्या जागी चीर पडलेली असते आणि ही चीर आहे ही एकदा चीर झाली की ती कायमची चीर तशीच राहते. फक्त ती ॲक्यूट आहे, म्हणजे आता पहिल्यांदाच ते झालं त्यावेळेस जर आपण योग्य लवकर उपचार केले तर ती भरून निघते. आणि दुसरा भगंदर म्हणजे फिस्टुला हा आजार आहे. हा आजार एक ट्रॅक असतो, इपिथेलाइज ट्रॅक असतो, ज्याचं कनेक्शन संडासच्या जागी आत असतं आणि बाहेर त्वचेवर असतं. आणि त्याच्यामध्ये जो ट्रॅक तयार झालेला असतो तो काही भरून निघत नाही, कुठल्याही औषधांनी भरून निघत नाही. तर त्याला सर्जिकली पूर्ण काढावं लागतो. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की तो ट्रॅक जो आहे तो सिम्पल फिस्टुला आहे की कॉम्प्लेक्स आहे, लो ॲनल आहे की हाय ॲनल आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली स्पिंक्टर म्हणजे संडासच्या जागेचा कंट्रोल ठेवणारी जी ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहेत ते आहेत. तर त्या स्पिंक्टरला हात लागणार सर्जरी करताना आणि संडासच्या जागेचा कंट्रोल जाणार, हा एक विषय असतो. तर तो सिम्पल फिस्टुला असेल तर ट्रीट करायला सोपं आहे. आणि जनरली डे केअर सर्जरीमध्ये फिस्टुलेक्टॉमी करून हे पेशंट बरे होतात. पण तो जर हाय ॲनल असेल, कॉम्प्लेक्स असेल तर त्यामध्ये 2 किंवा 3 वेळा वेगवेगळ्या सर्जरी करून किंवा मग पूर्ण काढून ते स्पिंक्टर्सला परत सुचर्स करावे लागतात आणि वेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. नक्कीच. डॉक्टर, पण मुळात मूळव्याध, फिशर, फिस्टुला हे होऊच नये म्हणून तुम्ही या चर्चेच्या शेवटी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? पाईल्स, फिशर, फिस्टुला हे अन्नवाहिका संस्थेचेच आजार आहेत. तर अन्नामधनंच हे आजार होतात हे तर सगळ्यांना लक्षात आलं असेल. तर खाण्यामध्ये आपण संतुलित आहार म्हणजे फायबर, प्रोटीन आणि पाण्याचं प्रमाण आणि त्याच्यासोबत स्नेह म्हणजे स्नेहाचं प्रमाण म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी, गरम पाणी पिणे, दुपारच्या जेवणामध्ये वाटीभर किंवा ग्लासभर ताक घेणे. ताक बनवताना ते अगदी घट्ट नको आणि अगदी पातळ पण नको, घरी बनवलेलं ताजं आणि आंबट नसलेलं ताक असावं. झोपताना जमलं तर 1 कप गरम दूध घ्यावं आणि ज्यांना संडासला खूप कडक होत असेल त्यांनी त्या दुधामध्ये 1 चमचाभर तूप टाकलं तर अतिशय उत्तम. जेवणामध्ये पालेभाजीचं प्रमाण, फळांचं प्रमाण आणि वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे हे अतिशय गरजेचं असतं. एक आहाराची किंवा दिनचर्येची एक त्रिसूत्री आहे की आजार कुठून होतात किंवा काय टाळावं, बरोबर. त्याच्यामध्ये आहे आहार,
निद्रा आणि ब्रह्मचर्य. आपण काय करतो, फक्त आहारावर लक्ष देतो पण निद्रावर बिलकुल लक्ष देत नाही. तर आहारासोबत निद्राही अपेक्षित आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे डिसिप्लिन, वेळेवर खा, वेळेवर झोपा. हे त्रिसूत्री तुम्ही जर पाळली, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, तर तुम्ही पाईल्स फिशर फिस्टुला नाही, कुठल्याच आजाराला फार सामोरे जावं लागणार नाही. नक्कीच डॉक्टर शुभांगी बदोले, आज आपण इथे आलात आणि पाईल्स फिशर आणि फिस्टुला या व्याधींची खूप सविस्तर अशी, खूप उपयुक्त अशी माहिती दिली. त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.